जयंत पाटील आजच्या कार्यक्रमासाठी सन्माननीय उपस्थित असणारे महाराष्ट्र राज्याचे साखर आयुक्त म्हणून आपल्या आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख मान्यवर आणि अध्यक्ष माननीय जयंत साखर कारखाने 100 पेक्षा अधिक उच्च दाबाचे बॉयलर्स, अनेक स्लॉप बॉयलर्स, डेअर टू ड्रीम हे त्यांचं ब्रीदवाक्य त्यांच्या प्रेरणादायी प्रवासाचं खरा उद्योग विश्वामध्ये आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे। त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून कंपनीला 7वा पुरस्कार आहे। तो अतिशय ज्येष्ठ श्रेष्ठ असणारे व्यक्तिमत्व सोहनसर सत्ता म्हणाले तसं अखंड ऊर्जेचा प्रेरणास्त्रोत असणारे प्रेरणादायी व्यक्तिमत्व माननीय असोसिएशन मध्येही आपलं खूप मोठं योगदान दिलेलं आहे। असं व्यक्तिमत्व या आहेत माननीय SB भट। आपले मान्यवर हे सहकारी साखर कारखाना इथून प्रकाशन संपन्न होतं। माननीय राजेश टोपे यांना पुरस्कार प्रदान करतात माननीय जयंत पाटील साहेब। आता फक्त ऊस हा बेस आहेच, त्याला आपल्याला नाकारता येणार नाही। पण या ऊसातून ऊस फक्त साखरेसाठी नाही तर हा मल्टी प्रॉडक्ट बायोमास रिसोर्स म्हणून आपल्याला आता त्याची ओळख पटायला लागली आहे। इथेनॉल आहे, वीज आहे, बायोगॅस आहे, बायो CNG आहे, नवीन नवीन व्हॅल्यू ॲडेड केमिकल्स यापासून आता पुढे येतील असं चित्र संशोधकांनी आम्हा सर्वांच्या पुढे हळूहळू ठेवायला सुरुवात केलेली आहे। आणि त्याचबरोबर नवं टेक्नॉलॉजीचं युग मागच्या 5-10 वर्षात एवढं वेगानं पुढे जातंय। त्याचबरोबर आपल्या सर्वांना नवी आव्हानं देखील तोंड द्यावी लागत आहेत। क्लायमेट चेंजचं आव्हान आहे, आपल्या मार्केटमधलं फ्लक्च्युएशन आपल्याला सतत त्याला तोंड द्यावं लागतं आणि ग्राहकांच्या देखील अपेक्षा वाढलेल्या आणि बदलत्या सतत राहिलेल्या आहेत। आज सतत वाढणारी किंमत आणि वाढणाऱ्या किमतीबरोबर जगात कॉम्पिटिटिव्ह राहण्याची गरज, या दोन गोष्टी आज आपल्या सर्वांच्या समोर फार मोठ्या चॅलेंजिंग आहेत असं माझं मत आहे। यावर्षी बऱ्याच ठिकाणचे कारखाने 90-100 दिवस चालले, म्हणजे आपली वायबिलिटी कमी झाली असं मी मानतो। एक काळ असा होता की 160 दिवस 180 दिवस काही वेळा कारखाने चाललेले आम्ही आमच्या तरुणपणात बघितलेले आहेत। त्यामुळं 6-6 महिने कारखाने भारतात चालायचे, आज तेच कारखाने 3 महिने चालताना मुश्किलीनं आपल्याला अवघड वाटायला लागले। कमी दिवस कारखाने चालणं कशामुळं याची कारणं तुम्हा सगळ्यांना माहिती आहेत की त्या खोलात जात नाही। माझा प्रश्न एवढाच आहे की आपण जगाच्या तुलनेनं वायबिलिटी आपली कमी व्हायला लागलेली आणि त्यामुळं जगातले काही कारखाने जे फार मोठ्या क्षमतेनं त्यांच्या देशात काम करतात त्यांची किंमत ही आपल्यापेक्षा स्वस्त असू शकते आणि त्यामुळं हे फार मोठं चॅलेंज ग्लोबली आपल्या सर्वांच्या समोर आहे असं मला वाटतं।